दिसलं कासव किती मोठा कासव आहे. दादांनी वागवतो ना. वागवतो. तुम्हाला कुठे दिसला? तुम्हाला कुठे दिसला? रात्री घरी नेलता का तो? नमस्कार मंडळी, सर्वांनी गाव गप्पा उडकरवरती स्वागत करतोय. सकाळचे वाजले आहेत 7:30. 7:30 वाजले. बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. आणि आता जायचं आपल्याला सर्व आटोपल्यानंतर जायचं आहे शेतात. शेतात गेल्यानंतर आपल्याला करायची थोडीफार फवारणी. तर मी सर्व बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसा आहे. तर चला मग. आजचा व्ह्यू बघू शकता मंडळी, आपण एकदम क्लिअर आहे व फवारणीसाठी ही योग्य वेळ आहे आपल्याला, कारण की आपल्याला करायचं होतं तणनाशक, ऊसातील तणनाशकाची फवारणी. चला मग आपलं सगळं आटपून घेऊया. औषध वगैरे, कॅन भरणं, बकेट, पंप सगळे मी सोबत घेतलं आणि पूर्ण तयारीने शेतात जायला निघालो, कारण की परत आपल्याला वापस यायचं काम नाही पडलं पाहिजे. बघू शकता आपण आता शेताच्या रस्त्याने, शेत आपलं जवळच आहे गावाजवळ. आपण बघू शकता समोर जे शेत दिसतंय ते आपलंच आहे. गावातील सगळ्यात पहिलं शेत जे कोणाचं असेल तर ते आपलं आहे. आपण बघू शकता. तर पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आपण पंप वगैरे भरून घेतले. हे घेतलं आपण ग्रामक झोन आणि आपण घेत आहे राऊंड अप 60 ml, कारण की गवत जास्त नसल्यामुळे आपली फवारणी हे बघू शकता चालू झालेली आहे. आणि फटत पण जास्त तण नाही आहे, त्याच्यामुळे आपण आधीच फवारणी घेत आहे, कारण की जास्त वाढला की घोर होते, गवत खूप जास्त प्रमाणात वाढते. त्याच्यासाठी आपण लहान वयातच गवतावर फवारणी घेत आहोत, जेणेकरून आपल्याला पुढे त्रास होणार नाही. मंडळी आपण बघू शकता आपला फवारा झाला. सध्या बघू शकता आपण गवतावर काय फरक दिसतोय, आणि आपण संध्याकाळी बघायला येऊ. संध्याकाळी पाहून घेऊ आपण काय फरक दिसते. आता सांगा मला कसं दिसतंय हे. 10 मिनटं झाले फवारा होऊन, आणि संध्याकाळी पाहू आपण. चला. आणि आपल्या शेतात आले होते सोयाबीन बघण्यासाठी साहेब. हा आपला प्लॉट आहे सोयाबीनचा. घरी आल्यानंतर आपला डेली शेड्यूल तेच म्हणजे ढोराला पाणी दाखवणं, चारा टाकणं. आपल्याकडे बघू शकतो त्या 3 ढोरं आहेत, 3च्या 3 गाईच आहेत. याचा डेलीचा शेड्यूल आपल्याला रोज चारा पाणी करावं लागते, आपली ड्युटी आहे ती. आणि ढोरांच्या मनात बघू शकता कोण आलाय. हिची पण ड्युटी रोजच करावं लागते. हिची ड्युटी आपल्याकडे नसते, हिची ड्युटी घरातला प्रत्येक मेंबर करते. हिला दूध देते, हिला बिस्किट जे लागेल ते. आणि आपला वेळ झाला, आपला चहाचा वेळ झाला. आपण बाहेर जायच्या आधी चहा घेऊन घेऊ. चहाशिवाय माणसाला सुचत नाही. खेडेगावात तशी बी चहाला खूप महत्त्व असते. आपल्याला जायचं होतं बाहेर. तर आपल्याला जायचं झालं मित्राच्या शेतात करायची होती आपल्याला पीक पाहणी. तर चला त्या शेतात जाऊ आणि त्याच्यातला शेतातला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हे पहा आमच्या गल्लीतलं वातावरण. कोण काय मुंगाच्या शेंगा, उड्डाच्या शेंगा. आता सीझन चालू असल्यामुळे वाळू घातले आहेत. खेडेगाव म्हटलं की असं दृश्य पाहायला भेटते आणि याच्यात खूप जास्त आनंद असते. आपल्याला काय दिसलं आपण बघू शकता. शेतात जायच्या रस्त्याने आपल्याला काय दिसलं. कासव किती मोठा कासव आहे. दादांनी वागवतो ना. वागवतो. तुम्हाला कुठे दिसला? तुम्हाला कुठे दिसला? रात्री घरी नेलता का तो? बापरे. अरे उमेजा होतात टाका ना. बाबू तो राहत नाही. अरे इकून टाका मग तू इकून नाही तिकून लागेल. हे मंडळी गावातलं खरं सुख जे आपण पाहत आहे. तर चला मग मित्र आला, मित्र गाडीवर बसू आणि त्या शेतात जाऊ. सुद्धा गेले वाटते सकाळी काय हा केले असतील बा. फर करून राहिली शूटिंग घेऊ त्याची. आमच्याला विचार व्हायला झाला. दाट झालं ते दाटचा फरक पडते इथे. हो वाटते ते भाई मशीन आणतो मी शेंडे कोतून सुरू आहे.
तर आपण करू आता ई पीक पाहणी. 94-95 2 आहेत ते. 2 आहेत का? हो, हे अर्धा विकत गेलाय ना बुड्यानं. एक 78 75. निंबूचं झाड दिसलं मिळालं घ्या 2 निंब संग. खाली या जायला नाही पुरत. 2 निंब घेतले मग निघालो रस्त्यानं. पहिल्याने आपली मी व्हिडिओ जाण घेतलं हे आता. तर आपण आलो मित्राच्या घरी. मित्राचं चालू होतं घराचं काम. तर त्यांनी दाखवलं आपल्याला नकाशा कसं काय नाही. म्हटलं बरं आहे गड्या, पण तुम्हाला राहा लागते. तुम्ही तुमच्या हिशोबानं पहा. आपण झालं बाहेरचं माणूस, आपण काय बोलू सांग द्यायच्या याच्यात. तर पाहून घेतलं आपण, त्याला सांगितलं कसं काय नाही. थोडंफार जे आपल्याला समजते ते आपण त्याला सांगून दिलं. बाकी त्याला सांगितलं तरी इच्छा त्याने दाखवायचा लागेल. आता आपण घरी आलो. सर्वात आधी आपण फ्रेश होऊन जाऊ. हा बघ अगेश, चल वय बाहेर, उठ. शेतात गेलं तर थोडीफार भूकही लागली होती. मम्मीला सांगितलं जेवण द्यायचं. मम्मी जेवण देऊन राहिली आणि आपण जेवण करायला कुठे जाऊ. चला, बघू शकता व्ह्यू किती जबरदस्त येऊन राहिला संध्याकाळचा. आणि आलो आपण गच्चीवर जेवायले. आणि जेवायला बी काय आहे, टमाटर, तिळाची चटणी आणि लोणचं. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.